नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण घेऊन आलो ती म्हणजे पीक विम्यासंदर्भात सर्वात मोठी अपडेट। तर मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात आता कोणती अपडेट आली आहे ही संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की पीक विमा आजपासून मित्रांनो वाटप होणार आहे। ह्या 52 लाख शेतकऱ्यांना आता 2330 कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि तो सुद्धा आता वाटप होणार आहे। परंतु त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहे संपूर्ण माहिती आपण पुढे बघणार आहोत। चला तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, 52 लाख शेतकऱ्यांना 2330 कोटीचा पीक विमा आता मंजूर झाला। मित्रांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी हे मंजूर केले। मित्रांनो, हे काम केल्याशिवाय मित्रांनो परंतु तुम्हाला पीक विमा भरपाई मिळणार नाही। तर मित्रांनो, काय आहे ते काम आपण तर पुढे बघणारच आहोत। परंतु मित्रांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांसाठी आता सर्वात मोठी घोषणा केली ती म्हणजे पीक विमा मंजूर करून पीक विमा आता वाटपसुद्धा सुरू केला आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत संपूर्ण देशामध्ये राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकरी मित्रांनो पीक विम्याचा लाभसुद्धा घेत असतात। विमा भरपाई खरीप हंगाम 2023 करता मंजूर करण्यात आलेली होती। त्यात 2330 कोटी रुपयांची पीक विमा मंजूर सुद्धा झाला होता मित्रांनो। तर मित्रांनो, पुढे या एकूण रकमेपैकी काही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर मित्रांनो आतापर्यंत वितरित सुद्धा करण्यात आली आहे। परंतु अद्याप सुद्धा 2.5 लाख शेतकरी लाभापासून वंचित आहे। तर हे शेतकरी वाट बघत आहे की आमच्या खात्यावर केव्हा पीक विम्याचे पैसे येणार आहे। कारण काही शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्यासमोर आधार संलग्न केले नव्हते, त्यामुळे त्यांच्या खात्यावर ही रक्कम मित्रांनो अजून जमा झाली नाही। 49.58 शेतकऱ्यांच्या खात्यावर 2243 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहे। परंतु 2.5 लाख शेतकरी वंचित राहण्यामागचे कारण म्हणजे त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न नाही। तसेच अनेक शेतकऱ्यांना विमा भरपाई न मिळाल्यामागे मुख्य कारण म्हणजे विमा भरपाई ही 1000 पेक्षा कमी रकमेची होती, त्यामुळे त्यांना ही रक्कम मित्रांनो अजून मिळाली नाही। शेतकऱ्यांना विमा भरपाई तर द्यायची, परंतु त्यातून मार्ग कशा पद्धतीने काढायचा यामध्ये जर शेतकऱ्यांना विमा भरपाईची रक्कम ही 1000पेक्षा कमी असेल तर ती 1000 रुपये एवढी देण्यात येईल। परंतु 1000पेक्षा जास्त असलेली रक्कम विमा भरपाई म्हणून असल्यास तेवढी रक्कम शेतकऱ्यांना डायरेक्ट मिळते। मित्रांनो, जर 1000पेक्षा जास्त जर रक्कम असली तर ती रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते। तर मित्रांनो, ही होती रक्कम। जर तुमचे अजून पण आधार संलग्न नसेल बँक पासबुकासोबत तर तुम्ही लवकरात लवकर आधार संलग्न करून तुम्ही या योजनेचा म्हणजे पीक विम्याची रक्कम आपल्या खात्यात जमा करून घेऊ शकता। मित्रांनो, माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।